पुण्यात 50 वर्षीय व्यक्तीनं मुलीचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय। नागरिकांनी ही घटना पाहिल्यानंतर त्यांनी तातडीनं धाव घेतली आणि त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे। पुण्यातल्या पर्वती भागातील ही घटना समोर येते आहे। आरोपी मुलीचे आजोबा असल्याची माहिती आहे आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे या अत्याचाराची घटना आता टळलेली असल्याचं समोर येत आहे। पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। पुण्यात 50 वर्षीय व्यक्तीकडून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आलाय आणि आरोपी हे मुलीचे आजोबा असल्याची ही माहिती समोर येते आहे। पुण्यातल्या पर्वती भागातील ही घटना असल्याचं कळतंय। नागरिकांच्या सतर्कतेमुळे अत्याचाराची घटना ही टळलेली आहे। दरम्यान याबद्दलच अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, पुन्हा एकदा अत्याचाराचा प्रयत्न, काय अधिकचे तपशील? गौरी, नक्कीच संतापजनक घटना पुण्यात घडतीये। आपल्याला माहिती आहे की नसरापूरचं प्रकरण ताजा असतानाच आता या 50 वर्षीय व्यक्तीने जे आहे 9 वर्षाच्या मुलीचे कपडे काढून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। त्या भागातल्या नागरिकांना हे प्रकरण लवकर लक्षात आल्याने ही सगळी पुरली दुर्घटना किंवा सगळा जो प्रकार आहे तो थांबला आणि त्या ज्या व्यक्तीला आहे त्यातल्या नागरिकांनी चोप सुद्धा दिलेला आहे आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। हा व्यक्ती जो आहे तो या मुलीचे आजोबा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक चौकशी करतायत। मात्र अशा संतापजनक घटनेमुळे नागरिक आता सतर्क झालेत असं म्हणावं लागेल, कारण जी घटना नसरापूरची झाली ती घडू नये यासाठी नागरिकांनी सतर्कपणे हे सगळं बघितलं आणि हा सगळा अनर्थ टळलेला आहे। मात्र या संदर्भात आता मोठा संताप व्यक्त होताना पाहायला मिळते। पोलीस नेमकं तपासातून आता काय माहिती देतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। गौरी, नक्कीच बालाजी, आता आपण पाहतोय की नसरापूरचं प्रकरण ताजं आहे। परत चाकणमध्ये पुण्यातल्याच कितीतरी घटना, संतापजनक घटना समोर येत आहेत आणि पुन्हा एकदा पुण्यातून ही घटना, ही संतापजनक घटना समोर आलेली आहे की अगदी 50 वर्षीय व्यक्तीकडून जे आजोबा होते मुलीचे त्यांच्याकडूनच हा अत्याचाराचा प्रयत्न झालाय। नेमकं पुण्यात चाललंय तरी काय? नक्कीच पुण्यात आपण पाहतोय की अशा पद्धतीच्या घटनेत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळतेय आणि त्यामुळे पोलिसांनी आता सतर्क राहून या सगळ्यावरती कडक कारवाई करावी, जेणेकरून कुणालाही पुन्हा ही हिंमत होणार नाही। आता पोलिसांपेक्षा कायद्याची बाजू सांभाळणाऱ्यापेक्षा नागरिक सतर्क झालेत असंच म्हणावं लागेल, कारण 2 दिवसापूर्वीच बिबेवाडी परिसरात सुद्धा असा प्रकार करण्यात आलेला होता। एका व्यक्तीला जी आहे ती तिथल्या नागरिकांनी चोप दिला होता आणि आता तो प्रकरण ताजा असतानाच आता ही पर्वती भागामध्ये 9 वर्षाची ही मुलगी आहे, ज्या मुलीचे कपडे काढण्यात येऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। नागरिकांनी लवकर हे सगळं पाहिलं आणि त्या आरोपीला जे आहे ते पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। पोलीस अधिक तपास करतायत। मात्र आता नागरिकांसोबत पोलिसांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण मुलीची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे। आणि नसरापूर प्रकरणानंतर जो संताप व्यक्त झाला महाराष्ट्रभर, राज्यभर, त्यानंतर अशा घटना आणखी वाढत असल्याने पुन्हा एकदा यावर कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं पाहायला मिळते। गौरी, अगदीच, आणि आपण जसं पाहिलं की नसरापूर प्रकरण घडलं होतं, त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी नवले ब्रिजवर जे आंदोलन पुकारलं होतं ती घटना आता ताजीच आहे। तर आता ह्या घटनेमध्ये नातेवाईकांचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आता ही घटना घडून थोड्या वेळ झालेला आहे। प्राथमिक परिस्थितीमध्ये पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आरोपीकडे कसून चौकशी पुणे पोलीस करतील। मात्र आता नातेवाईकांचा राग जो आहे तो अनावर झालेला होता आणि नातेवाईकांसोबतच इथल्या बालाजी, तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत सध्या सुषमाताई अंधारे जोडल्यात। सुषमाताई, पुन्हा एकदा एक संतापजनक घटना पुण्यातून समोर येते। 50 वर्षीय व्यक्तीकडून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय, आपली प्रतिक्रिया? मला आश्चर्य वाटते की पुणे जे संस्कृतीचं माहेरघर आहे अशा पुण्यामध्ये ही कुठली विकृती चाललेली आहे। समाज म्हणून घ्यायला आपण कमी पडत आहोत का? आपल्यासाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की अशा घटना वारंवार घडतात, परंतु एवढ्या सगळ्या घटना घडत असतानाही सरकार नावाची यंत्रणा खडबडून अजूनही जागी होत नाही। मी नसरापूरची घटना घडली त्यानंतरही म्हटलं होतं आणि परत एकदा सांगते की जिथे स्त्री पुरुष दोघेही कामाला जातात, जे वर्किंग पॅरेंट्स आहेत, अशा ठिकाणी आपली मुलं त्यांना घरी सोडायला लागतात। कित्येक घरेलू कामगार महिला आहेत की ज्या घरगुती कामं करतात, धुण्याभांड्याची कामं करतात आणि त्यांची छोटी बाळं त्यांना घरी सोडून जावी लागतात। अशा सगळ्या मुलांच्या आता सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे।
या सगळ्यांवर अजूनही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात नाही. यावर सरकार म्हणावं तितकं संवेदनशील दिसत नाही. हे जास्त जास्त चिंताजनक आहे. नक्कीच, म्हणजे आपण पाहतोय की बदलापूरचं प्रकरण, नसरापूरचं प्रकरण आणि पुन्हा आता पुण्यातून अनेक प्रकरणं अशी संतापजनक घटना समोर येत आहेत, तरी कुठेतरी सरकारला जाग आलेली दिसत नाहीये. याबद्दल कठोर कारवाई केली जात नाहीये, त्याबद्दल काय सांगाल? एक्झॅक्टली. सकाळी कॅबिनेटमध्ये एक निर्णय झाला आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकरणामध्ये एखादी व्यक्ती पेरोलवर सुद्धा बाहेर सोडता कामा नये. पण मुळात तुम्ही पेरोल वगैरेच्या गोष्टी करताय कशाला? अशा घटनांमध्ये ज्या व्यक्तींना अटक होते त्यांचा अटकपूर्व जामीनच कसा होऊ शकतो? हा गुन्हा तुम्ही दखलपात्र का बरं करत नाही? त्याचा अटकपूर्व जामीन झाला नाही पाहिजे आणि किमान या सगळ्याचं गांभीर्य त्या गुन्हेगाराला कळलं पाहिजे. कारण या परभणी जिल्ह्यातलं जे सोनपेठचं प्रकरण झालं, ज्याच्या 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार झाला, त्याच्यामध्ये त्या शिक्षकाचा अटकपूर्व जामीन केला गेला. हे गंभीर आहे. हो, त्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतोय की शक्ती कायदा अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि मुलींच्या विशेषतः सुरक्षिततेच्या संबंधाने अधिक कडक कायदे आणि त्याची नुसते कायदे करून नाही तर त्याची अंमलबजावणी करणं सुद्धा गरजेचं आहे. हो, अगदी सुषमाताई. पण माझा प्रश्न सध्या असा आहे की शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हायला इतका वेळ का लागतोय? एक्झॅक्टली. कदाचित सरकार जे इतरांना प्रश्न विचारताना म्हणतं की तुम्ही राजकारण करू नका, मुळात त्या सरकारलाच राजकारण करण्यात जास्त रस आहे. फक्त आणि फक्त तो कायदा हे विरोधी बाकावर असताना केलेला कायदा आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या काळात झालेला कायदा आम्ही कसाच राबवणार नाही. फक्त एवढ्या राजकीय आखणीपोटी तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांच्या जीवाशी खेळता. तुम्ही सगळ्या या महिला सुरक्षिततेच्या इतक्या मोठ्या प्रश्नावर तुम्ही राजकारण करता. हे वाईट आहे, हे गंभीर आहे. नक्कीच. धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. रुपालीताई ठोंबरे आपल्यासोबत जोडलेत. रुपालीताई, पुण्यातून पुन्हा एकदा संतापजनक घटना समोर येते. 50 वर्षीय व्यक्तीनं मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केलाय. आपली प्रतिक्रिया? एक लक्षात घ्या, या 50 वर्ष असू द्या नाहीतर अजून 35 वर्ष नाहीतर 20 वर्षाचा असू द्या, यांना जागेवर ठोकणं खरंच गरजेचं आहे. कारण का लहान लेकरावर जो काही अन्याय अत्याचार होतो त्याच्यामध्ये ती लेकरं सफर होतात आणि निशब्द होतो. त्या मुलांवरची मानसिकता इतकी म्हणजे कुटुंबाची त्यांची इतकी वाईट असते. आता मला कळलंय की त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. माझं म्हणणं होतं त्याला ताब्यात नंतर द्यायचं होतं, पण त्याला असा काही चोप द्यायला पाहिजे होता ना की त्यांनी परत लहान लेकराकडे जाऊ द्या, बाईकडे सुद्धा वर नजर उठून बघितलं नाही पाहिजे. आणि ही सगळी मंडळी आहेत ना त्या भागातली बिनकामाची फिरणारी नशा गंजडीवाली की ज्यांच्या त्या वाईट प्रवृत्तीला आपल्या लेकरं बाळ बळी पडतात. त्याच्यामुळे गुन्हा झाल्यानंतर ठीक आहे सगळी प्रोसिजर होईल, पण त्याच्या आधी काहीतरी पावलं उचलणं कडक गरजेचं आहे. नक्कीच. आणि रुपालीताई, कुठेतरी म्हणजे नातेवाईकांकडूनच या घटना होताना दिसत आहेत किंवा जवळच्या व्यक्तींकडून या घटना होताना दिसत आहेत, तर नेमकं पुण्यात चाललंय तरी काय? माणसाची कृती वाढत चाललेली आहे. मग ती बाहेरची असो नाही तर घरातली असो. त्याच्यामुळे घरातल्यांनी किंवा घरातल्या महिलांनी, घरातल्या पुरुषांनी आपल्या आजूबाजूला आपला नातलग, आपला भाऊ जर अशा प्रवृत्तीचं आहे की नाही हे पाहणं खरंच गरजेचं आहे. कारण का जो अन्याय करतो तो भाऊ असो नाहीतर नातलग असो नाही तर कोणी असो, त्याच्या विकृतीला आपलं लेकरू जे बळी पडतंय त्याच्यासाठी कुटुंबातल्या परिवारांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. सतर्क याच्यासाठी की गुन्हा झाल्यानंतर दाखल झाल्यानंतर त्याला काय शिक्षा मिळायची ते मिळू दे, पण आपलं लेकरू त्याला सफरच होऊ नये याच्यासाठी मला वाटतं प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीने सतर्क राहणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि आता बदलापूरचं प्रकरण म्हणू किंवा नसरापूर आणि आता पुण्यातून या घटना समोर येत आहेत, तर तुम्ही एक स्त्री म्हणून आता पुढे काय तुमचा पवित्रा असणार आहे? तुम्ही काय भूमिका घेणार आहे, काय मागणी करणार आहात? मी ऑलरेडी आता एक लक्षात घ्या, ज्यांनी गुन्हे केले त्यांच्यावरती कारवाई होणारच आहे. कारण का पोस्को अंतर्गत कायदे कडकच आहेत. त्याच्यामध्ये ना अटकपूर्व होत ना लवकर त्यांना जामीन होत ज्या पद्धतीने घटना असते. परंतु लहान मुलांच्या बाबतीत
अत्यंत कडक आणि फास्ट ट्रॅकवर कायदे झाले पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. प्लस पोलीस स्टेशन जे आहेत भागाभागातले त्या पोलिसांनी आता पोलीस स्टेशनमध्ये न बसता त्यांच्याकडे जेवढा एरिया आहे त्या एरियामध्ये पेट्रोलिंग करणं गरजेचं आहे. जे गंजाडी नशिडी जी लोक आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाया करणे, त्यांच्यावर वचक बसवणे आणि प्लस घरातल्या लोकांनी आपला नातेवाईक कुठला असा विकृत आहे का नाही याच्यावर त्यांनी लक्ष ठेवणे. ह्या ज्या सगळ्या बाजूनी जर आपण प्रयत्न केले तर मला वाटतं कुठेतरी आपल्या लेकरं त्या गुन्ह्याला बळी पडणार नाहीत. हां, धन्यवाद रुपालीताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि यानंतर वसंत मोरेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वसंतजी, तुम्ही पुण्यात राहताय आणि पुण्यातूनच आता या सगळ्या संतापजनक धक्कादायक घटना समोर येते, आपली प्रतिक्रिया. या अशा घटना का घडायला लागल्यात तेच कळत नाहीये. लोक इतकी का भावसळले करतात आहे. 50-50, 55-55 वर्षाची जर लोक अशा प्रकारे लहान लहान चिमुरड्या मुलींवरती अत्याचार करायला लागले ना, तर काय कुठल्या दिशेला चाललंय कळत नाहीये. याचा अर्थ असं होतं की कुठं कायद्याचं भय राहिलेलं नाही लोकांना. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी पुण्यामध्ये काल एवढी घाणेरडी घटना घडलेली असताना काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुलाल उधळला, डीजे लावले. मग काय आदर्श घेणार लोकप्रतिनिधींकडनं? कुठल्या दिशेला आपण जातोय? काहीतरी यांना कुठेतरी वचक बसली पाहिजे ना. आणि जर अशा प्रकारे लोक जर वागत असतील ना तर मग या आता पोलिसांच्या ताब्यात का दिलं याला तेच कळत नाहीये. त्या आता जो कोणी पर्वतीमध्ये सापडला ना याला पोलिसांनी आता माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तिथं फोन लावत होतो, परंतु मला वाटतं कदाचित सगळेच कार्यकर्ते त्या ठिकाणी असतील त्यामुळे कुणीच फोन उचलायला तयार नाहीये. त्याला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याला ताब्यात न देता त्याला तिथंच त्याचा चौरंगा करायला पाहिजे होता. नक्कीच. आणि आपण आताच महाराष्ट्र दिन साजरा केलाय. महाराष्ट्र कसा पुढे चाललाय हे आपण जनतेला सांगतोय, पण त्याच वेळी महाराष्ट्रातल्या महिला, लहान मुली या सुरक्षित नाहीये. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, नेमकी पोलीस यंत्रणा इथे कमी पडते की सरकार चुकतंय? काय चाललंय काय नेमकं? सरकार याच्यामध्ये खऱ्या अर्थानं चुका आहेत त्या सरकारच्या. आम्ही कालच या विषयावरती माननीय आयुक्त पोलीस कमिशनरांना भेटलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता पुणे शहरामध्ये 1800 पोलिसांची भरती झाली आहे. मग आता वाट कशाची बघताय? अजून पोलीस कमी पडलात काय म्हणे. पोलीस दिदी आल्या, 112ला कॉल करा तुम्ही बघा लगेच रिप्लाय मिळतो. कुठं कुणाला रिप्लाय मिळतोय? हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये मी काल सुद्धा नसरापूरच्या प्रकरणामध्ये एका ठिकाणी प्रतिक्रिया देताना बोललो होतो की या राज्याला परमनंट 24 तासाचा गृहमंत्री हवाय. पार्ट टाइम जॉब करणारे गृहमंत्री नकोय त्या महाराष्ट्राला. त्या महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री हवाय. जोपर्यंत पूर्ण वेळ गृहमंत्री या महाराष्ट्राला मिळत नाही तोपर्यंत या राज्यामध्ये या शहरांमध्ये हे असले चाललेले अन्याय अत्याचार हे होतच राहणार. यांना कायम जाग्यावरती यांचे चौरंगे झाले पाहिजेत. मी आता माझ्या कार्यकर्त्यांना तेच विचारतोय की बाबा कुणी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला पहिले ते शोधा आणि त्यांना पहिले ठोका. ज्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला ना त्या लोकांना बघितलं पाहिजे यांच्या घरामध्ये आई बहिणी आहेत का नाही. एवढं सगळं चाललं असं ना 8-8, 9 वर्षाचं 3-4 वर्षाच्या मुली झाला आता 9 वर्षाच्या मुलीच चालले. रोज कुठं ना कुठं काय काय ऐकून ह्या गोष्टीला असं वाटतं आपण कुठे आहे, आपण कुठल्या राज्यामध्ये आहोत, नक्की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत की नाही. हे प्रचंड अशा प्रकारची इतका राग येतो, इतका चीड मनामध्ये निर्माण होतीये विचारायची सोय नाही. नक्कीच वसंतजी, म्हणजे आता पुण्यातून ह्या घटना समोर येत आहेत. नसरापूरचं प्रकरण ताजं आहे, बदलापूरचं प्रकरण अजून आपण विसरलेलो नाहीये. या इतक्या गंभीर घटना असतानाही सरकार अजून कशाची वाट बघतंय? म्हणजे सरकार अजून जागा का झालेलं नाहीये? कोर्ट निर्माण करताय, कसले फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण करताय? अहो काल 10 वर्ष झाली फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या याला अन्याय अजून कोपर्डीच्या प्रकरणातल्या लोकांना अजून तिथं त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टावरती घेणार होते. 10 वर्ष पूर्ण झाली त्याला. आणि काय कसले फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करताय? 10 वर्ष जर न्याय मिळणार नसेल आणि तुम्ही सांगणार असाल की फास्ट ट्रॅक कोर्ट फास्ट ट्रॅक मध्ये चालवणार, फास्ट ट्रॅक वरती कसल्या फास्ट ट्रॅक वरती चालवताय? त्यांना फास्ट ट्रॅक वरती गोळ्या घातल्या पाहिजेत. कुठल्या ना कोर्ट ना कचेऱ्या काही न बघता यांना जागेवरती यांचे इथं फैसले केले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे. त्याशिवाय या राज्यामध्ये शांतता आणि या आपले जे लैंगिक अत्याचार करणार आहेत ना यांना जरप असणार नाही. यांना वाटतं की काय नाही आता त्या नसरापूरच्या प्रकरणातलं सुद्धा हेच होणार आहे. नसरापूर प्रकरणामधला त्या माणसाला
वेडा ठरवणार आहेत आणि त्याला वेडा ठरवून वेडा होता तो तर त्याला त्या चिमुकलीच्या तोंडामध्ये सॉक्स घालताना कसं त्याला सुचलं, शेणाच्या खाली कशी त्याला लपवून ठेवता आली. आता हा 52 वर्षाचा हा नालायक कोण आहे तो, तिथं म्हटलं जातं, मी आता तुमच्याच चॅनलवरती पाहतोय की तो म्हटलं जातो की तो त्या मुलीचा कोणतरी नातेवाईक आहे. मग नात्यात सुद्धा जर अशा प्रकारे लोक बावचळलेच करत असतील तर मग विश्वास ठेवायचा तरी कुणावरती. यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जरब बसली पाहिजे. सरकारचं कशामध्ये भीती राहिलेली नाही. पुण्यामध्ये रोज एक मर्डर चालली आहे, रोज असले अन्याय अत्याचार चालल्यात. धन्यवाद वसंतजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. नक्कीच फार संतापजनक घटना पुण्यातून समोर येते. म्हणजे 50 वर्षीय व्यक्तीकडून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालेला आहे. पुण्यातल्या पर्वती भागातली घटना समोर येते. अगदी आरोपी हे मुलीचे आजोबा असल्याची धक्कादायक माहिती आहे. मात्र सुदैवानं नागरिक त्या क्षणाला तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या सतर्कतेमुळे या अत्याचाराची घटना ही टळलेली आहे असंच म्हणावं लागेल. पण अशा कितीतरी घटना आता समोर येत आहेत. अत्यंत भयावह, धक्कादायक, संतापजनक या घटना म्हणाव्या लागतील. आणि हे प्रकार कधी थांबणार आहेत, यावर सरकार कठोर कारवाई कधी करणार आहे हे बघणं खरंच महत्त्वाचं असणार आहे.